हॅलो फ्रेंड्स, आज मी मटन बिर्याणी करणार आहे। मगाशीच मी तयारीला लागले होते, व्हिडिओ शूट करायची विसरले मी, म्हटलं आज दाखवावी परत रेसिपी शूट करून मटन बिर्याणी। तर मी इथे 1 किलो मटन आणलंय, त्याला हळद, आलं लसूण पेस्ट, परत अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, हळद आणि अर्धा लिंबू पिळलाय आणि कोथिंबीर आणि पुदिना थोडा थोडा टाकलाय, स्मेल छान येतो जरा मॅरिनेट करत ठेवलं तर। आणि हा तळलेला कांदा आहे तो पण थोडासा टाकलाय। हे सगळं मी मगाशी लावून अर्धा तास झाला मॅरिनेट करून ठेवलंय। आणि इथे तांदूळ स्वच्छ 3 वेळा धुवून घेतलेत आणि भिजत ठेवलेले। आता मी हे तांदूळ इथे पाणी उकळलं की मी ह्याच्यात टाकणार आहे। मी इथे पाणी गरम करत ठेवलंय भात शिजवण्यासाठी। शिजवून म्हणजे पूर्ण नाही शिजवणार, 70-75% शिजवून घेणार आहे। मी 3 वेळा तांदूळ धुवून ठेवले, बिर्याणीचे तांदूळ आहेत, बासमती बिर्याणी। आणि आता पाणी थोडं थोडं बॉईल झालंय, तर मी हे सगळे जे खडे मसाले आहेत होते घरात, ते मी सगळे ह्याच्यात टाकणार आहेत। हे बघा काय काय, तमालपत्र, जिरं, मोठी विलायची, छोटी विलायची, ग्रीन, हे सगळं मी टाकून घेते ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये मी आता अजून मीठ टाकणार आहे आणि थोडं केशर आणि साजूक तूप टाकणार आहे। हे बघा, अगदी थोडंसं केशर टाकते मी कलरसाठी। पाणी चांगलं बॉईल करून घेते, म्हणजे जे खडे मसाले टाकलेत, तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, त्याचा सगळा फ्लेवर उतरेल। मी लिंबू नाही पिळणार आहे ह्याच्यामध्ये, कारण की ह्याच्यात लिंबू पिळले मगाशी। झाकण ठेवून घेते आणि पाणी बॉईल झालं की मग तांदूळ ऍड करते। पाणी बॉईल झालंय माझं, मीठ टाकून घेते। आणि आता हे भिजवलेले तांदूळ आहेत ते टाकून घेते। तांदूळ ऍड केलेत मी सगळे। हे गॅसचा फ्लेम माझा मोठाच आहे, हाय आहे म्हणजे। आता याच्यामध्ये साजूक तूप टाकते। ज्यांना तेल टाकायचं म्हणजे ऑइल टाकायचं ते ऑइल टाकू शकतात, ऑइलने पण राईस मोकळा होतो। एक चमचा साजूक तूप टाकते। छानपैकी बॉईल होत आहे आणि तांदूळ पटकन शिजतो पण मोठ्या प्लेटवर। हे बघा, छान उकळी आली आहे पाण्याला, म्हणजे छान बॉईल होत आहे आणि मस्त मोकळा भात होणार आहे। आता शिजलाय का बघते। लगेच तुटतंय, म्हणजे झालाय आपला 75%। बंद करते मी गॅस, कारण की पाणी गरम पण असतं तर होतो परत। हे बघा, इथे मी पुरणाची चाळणी घेतली आहे, ह्याच्यामध्ये आता मी हा राईस मोकळा करून ठेवणार आहे, म्हणजे पूर्ण गार होऊन चांगला मोकळा होईल गार झाल्यावर।
मी हे पाण्यामध्ये जे खडे मसाले टाकले होते, काळी मिरी, लवंग, मोठी विलायची, छोटी विलायची, मी हे सगळे गार झाल्यानंतर काढून घेणार आहे. कारण की मुलांना खाताना दाताखाली आलेलं नाही आवडत, त्यामुळे मी काढत असते नेहमी. हे बघा, हे सगळं काढून घेते. आणि बऱ्यापैकी जे दिसतंय ते मी मगाशी जे खडे मसाले टाकले होते ते मी सगळे इथे काढले. कारण का सिया सिद्धार्थला म्हणजे मुलांना नाही आवडत खाताना ते दाताखाली आलेली काळी मिरी आणि हे तिखट लागतं, त्यामुळे मी काढत असते. शक्यतो नाही कोणी काढत. इथे मी गरम दूध घेतलंय. आता ह्याच्यामध्ये केशर टाकते आणि हळद टाकणार आहे, म्हणजे थोडा जरा कलर येईल. असा ॲडेड दुसरा कलर टाकण्यापेक्षा थोडी हळद टाकली, जरा डार्क कलर येतो, येल्लो. आणि मी इथे दही घेतले, हे अर्धी वाटी चांगलं छान फेटून घेतले. मग अशी मी मॅरिनेट करताना अर्ध लिंबू फक्त लावलं होतं. ह्यावेळेस मी दही नाही लावलं मॅरिनेट करताना. मी मटण करताना दही ॲड करणार आहे. पातेलं गरम करत ठेवलंय मी मटणाची फोडणी करण्यासाठी. इथे मी पातेलं तापत ठेवलेलं मगाशी आणि कांदा ज्याच्यात मी फ्राय केलाय तेच मी ऑइल वापरतीये. तापलं पातेलं चांगलं. थोडंसं जिरं टाकतीये, तमालपत्र, 3 छोटे बारीक चिरलेले कांदे, कांदा थोडा ब्राऊन होत आला की मी टमॅटो आणि 2 छोट्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या, 1 छोटा टमॅटो आणि हे 3 कांदे. टमॅटो टाकते मी आता आणि 1 छोटी हिरवी मिरची. थोडं तेल फ्राय केलेलं कढईत राहिलं होतं ते टाकते, वाया नको जायला. राईस बघा मला कसा मोकळा झालाय, गार करत ठेवलाय. आता मी ह्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून घेते. ह्याच्यात हळद टाकली होती, ह्याच्यात थोडी हळद टाकणार आहे. धने जिरे पावडर. मटन मॅरिनेट करताना अर्धा चमचा होती, आता मी परत थोडा टाकतीये. 1 चमचा, छोटा आहे माझा चमचा. लाल मिर्च मसाला, काश्मीर मसाला. ज्यांना तिखट आवडते बिर्याणी त्यांनी जास्त तांबडं तिखट टाका, म्हणजे मिर्च मसाला. 1 चमचा गरम मसाला टाकते आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकते. आता हे मी मटण ह्याच्यामध्ये ॲड करून घेते. हे फेटलेलं दही आहे, दही पण टाकणार आहे मी आता आणि छानपैकी एकत्र करून घेणार आहे.
मटण छान पाणी सोडतं त्याचं तोपर्यंत, आणि नंतर गरम पाणी टाकून शिजवून घेणार आहे पातेल्यामध्येच. एक मिनिट मी एकत्र छान मिक्स करून घेते आणि मग मी परत दाखवते. इथे मी छानपैकी एकत्र करून घेतलंय, म्हणजे मिक्स करून दही टाकलं होतं ना, त्यामुळे मी छान एकत्र केलंय. आता 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला टाकते. मटणाने छानपैकी त्यांचं पाणी भरपूर सुटलंय. पाणी मी काहीच टाकलेलं नाही अजून. इथे पाणी गरम करत ठेवलंय मी. 5 मिनिटं झालेत. मी मगाशी एक हात मारला. एका हातात कॅमेरा धरून. वास मस्त येतो ना. अजून 10 मिनिटं मी असंच करणार आहे, परतून घेणार आहे छान, आणि नंतर पाणी टाकून झाकण ठेवेल. दहा मिनिटं झाली आहेत. हे बघा किती पाणी सोडलंय मटणाने. मी आता हे पाणी गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे. छानपैकी गॅस मोठा करून एक उकळी घेऊन घेते आणि नंतर बारीक गॅसवर मटण शिजवते. मगाशी मी येऊन गेले, एक हात मारून गेले. आता परत तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. हे बघा तर्री पण सुटली आहे मस्तपैकी. गॅस माझा मीडियम फ्लेमवर आहे. हे असं अधूनमधून येऊन मी हात असा मारून जाते, म्हणजे खाली लागायला नको किंवा पाणी कमी नको व्हायला म्हणून चेक करते येऊन. परत झाकण ठेवते. काय चाललंय बघू सियाचं. सिया काय करतेय? गाइस तुम्हाला सियाचं हँडरायटिंग दाखवते मी. कुठला सब्जेक्ट आहे हा? सायन्स. गुड. रायटिंग वर्क दिलंय का? मटण शिजलंय का बघूयात. हे बघा हे मटण सुटलंय हाडावरचं. बऱ्यापैकी मटण शिजलंय. दाबून पण बघते, चेक करते. शिजलंय मटण बऱ्यापैकी. गेले पाऊण तास झालं मी गॅसवर मटण शिजवतीये. रस्सा पण छान झालाय. हा थोडा रस्सा मी काढून घेणार आहे. हे बघा ह्याच्यातला थोडा रस्सा काढून घेते मी. हे बघा इथे मी थोडा रस्सा काढून घेतलाय.
आणि आता हे पाणी पूर्ण मी गॅसचा फ्लेम मोठा करणार आहे. पाणी आटतंय. हे जेव्हा मटण सुटतं ना असं, तेव्हा हे मटण शिजलेलं असतं. हे बघा. हे बघा, त्यापैकी मी पाणी आटवलंय, अगदी थोडं ठेवलंय आणि गॅस बारीक केलाय. त्याच्यावर तवा ठेवलाय आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवलंय. आता मी हा जो राईस शिजवलाय, भात, हे बघा कसा मोकळा झालाय. हा मी पूर्ण ह्याच्यावर टाकून घेते. सिया पकडते का मोबाईल? हे घे, पकड. मला एका हाताने नाही टाकता येते. व्यवस्थित पकड. जरा लांब पकड. ह्याच्या आतमध्ये दाखव. असा पूर्ण मी राईस आतमध्ये पसरून घेते. राईस मी पूर्ण सगळीकडे पसरून घेतलंय इक्वली. आता ह्याच्यावर मी कांदा टाकून घेते. कोथिंबीर आणि पुदिना. मगाशी मी दूध ठेवलं होतं, त्याच्यामध्ये केशर आणि एक चिमूटभर फक्त हळद टाकली आहे. तो कलर टाकून घेते आता. आणि 2 चमचे साजूक तूप टाकणार आहे. ह्याच्यावर झाकण ठेवते. हे झाकण ठेवलंय आणि ह्याच्यावर वाफ जाऊ नये म्हणून मी गॅस फ्लेम बारीक आहे. गॅसचा फ्लेम एक 10 मिनिटं मी फक्त ठेवते. नंतर तुम्हाला दाखवते. हे असं ठेवलंय मी खलबत्ता. गॅस मगाशी बंद केलेला मी. 15 मिनिटं झाली आहे गॅस बंद करून. सेट झाली असेल आतमध्ये बिर्याणी. बघूयात कशी झाली आहे ती. हे बघा, मस्त वास येतोय. छान मसाला हे झाला. प्लेटमध्ये काढून दाखवूयात. गाईज हे बघा, मस्त अशी बिर्याणी झाली आहे. वास तर खूप छान येतोय. या बिर्याणी खायला. बाय बाय.
मला मटण पातेल्यामध्ये शिजवून घ्यायला पूर्ण प्रिपरेशन तयारी करून बिर्याणी रेडी व्हायला पूर्ण 2 तास लागलेत, 2 सव्वा 2 तास. कुकरमध्ये जर केलं मटण शिजवून घेतलं तर पटकन होते. पातेल्यामध्ये मटण शिजवत बसेल की मटणाला शिजायला खूप वेळ लागतो. मला पाऊण ते 1 तास लागला मटण शिजायला. त्यानंतर ही अशी बिर्याणी तयार झालेली आहे. टेस्ट करायला सांगते मी. बिर्याणी टेस्ट सियाला दिली आहे बिर्याणी टेस्ट करायला. सिया, 1 नंबर झाली. आवडली का? हा, संपवणार आहेस? एवढी संपणार का?